गावात अफवा पसरली. तिच्या बाबतीत जे घडलं त्याबद्दल दुसऱ्या दोन व्यक्तींना, विजय आणि अजय शिंदे यांना माहिती मिळाली. ते दोघेही एकाच परिसरात राहणारे. त्यांनी संजयकडून ऐकलेली गोष्ट वापरून तिच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. "तू त्याच्यासोबत होतीस ना, आता मला नकार दिलास तर मी सगळं समाजात सांगेन," असं ते म्हणू लागले. महिला घाबरली. तिच्या प्रतिष्ठेचं, नवऱ्याच्या विश्वासाचं आणि गावातल्या लोकांच्या नजरेचं ओझं तिच्यावर आलं. ती विरोध करू शकली नाही, पण आतून ती दररोज मरत होती. सप्टेंबर महिन्यापर्यंत हा अत्याचार सुरू राहिला. जेव्हा नवरा घराबाहेर असे, तेव्हा ते लोक तिला त्रास देत असेत. तिचं शरीर गावात होतं, पण मन भीतीच्या कैदेत. ती कोणालाही सांगू शकत नव्हती, कारण तिला समाजाची भीती होती. लोक काय म्हणतील? शेवटी एके दिवशी ती तुटली. तिने गाव सोडून माहेरी पळ घेतला. तिथेही काही दिवस ती शांत राहिली. चेहऱ्यावर नेहमी एक खोल उदासी. घरच्यांनी विचारलं, "काय झालं?" आणि मग तिच्या डोळ्यातले साचलेले अश्रू ओघळले. ती रडत रडत सगळं सांगू लागली, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. महिलेच्या माहेरील नातेवाईकांनी लगेच तिला न्याय मिळवण्यासाठी